नमस्कार. नेहमीच्या त्याच त्या चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही कारल्याची रस्सा भाजी बनवून बघा. अतिशय चविष्ट ही कारल्याची रस्सा भाजी तयार होते. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. एकदा अशा पद्धतीने ही रस्सा भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. नक्कीच 2 घास जास्त जेवाल किंवा नक्कीच 2 चपात्या जास्त खाल अशी ही भाजी तयार होते. इथे आपण कारली स्वच्छ धुवून झाल्यानंतर कारल्याच्या रिंग तयार करून घेतलेल्या आहेत. इथे आपण आता कुकरच्या डब्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून एक शिटी करून घेणार आहोत. तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत. मिठामुळे कारल्याचा थोडा कडवटपणा कमी होतो. इथे मी कुकरला फक्त एक शिटीमध्ये वाफवून घेणार आहे ही कारली. डायबिटीसच्या माणसांना जर कारली तुम्हाला भाजी बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की एकदा भाजी बनवून बघा. कारली थोडी कडू लागतात पण चवीला अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. हे आपण आता कुकरमध्ये हा डबा ठेवून एक शिटी करून घेणार आहोत. कुकरला शिटी होईपर्यंत इथे आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत. 2 पातळ उभे चिरून घेतलेले कांदा छान लालसर होईपर्यंत परतून घेणार आहोत. अर्धी वाटी इथे सुक्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे. कांदा खोबरं छान लालसर परतून झाल्यानंतर 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि एक छोटा आल्याचा तुकड्याचा वापर करणार आहोत. तर इथे आता गॅस बंद करायचा आहे. कांदा खोबरं छान लालसर होईपर्यंत परतून झालेलं आहे. कांदा आणि खोबरं साधारण गरम असतानाच इथे आपण आलं आणि लसूणसुद्धा परतून झालेलं आहे. कांदा आणि खोबरं थंड करून घेणार आहोत. कुकरला एक शिटी झालेली आहे. इथे आपण आता कारली पाण्यामधून काढून घेणार आहोत. कुकर साधारण थंड झाल्यानंतर पाण्यामधून आपण इथे आता कारली वेगळी करून घेणार आहोत. तर इथे मी फक्त एक शिटीमध्ये कारली वाफवून घेतली आहे. तुम्हाला जर जास्त वाफवून घ्यायची असतील तर तुम्ही घेऊ शकता, कारण इथे मी कारल्याची भाजी थोडी कडू बनवणार आहे. तर इथे तुम्हाला जर ही भाजी कडू आवडत नसेल तर तुम्ही 1 ते 2 शिट्यांमध्ये ही कारली वाफवून घेऊ शकता. कारली वाफवून झाल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि थोड्याशा तेलावर आपण ही कारली परतून घेणार आहोत. अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते. नक्की एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा. डायबिटीसची माणसं नक्कीच आवडीने खातील अशी ही भाजी तयार होते. इथे आपण आता कांदा खोबरं थंड झालेलं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. कांदा खोबरं भाजतानाच आलं आणि लसणाचा सुद्धा वापर केलेला आहे. थोडंसं पाण्याचा वापर करून हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण छान बारीक असं वाटून झालेलं आहे. कांदा खोबऱ्याचं वाटण हे बारीक वाटून घ्या म्हणजे मसाला छान तयार होतो. इथे आता कारली साधारण थंड झालेली आहे, ती आपण आता काढून घेणार आहोत. त्याच फ्राय पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून कांदा खोबऱ्याचं वाटण आहे ते परतून घेणार आहोत. अगदी 1-2 मिनिटभर आपण हे कांदा खोबऱ्याचं वाटण परतून घेणार आहोत. साधारण कांदा खोबऱ्याचं वाटण परतून झाल्यानंतर इथे आपण 1 ते 2 चमचे बेसन पीठ म्हणजे चण्याच्या पिठाचा वापर करणार आहोत. चण्याच्या पिठाचा वापर केल्यामुळे भाजी अतिशय चविष्ट तयार होते. बेसन पीठ म्हणजे चण्याचं पीठ 1 मिनिटभर आपण कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये परतून घेणार आहोत. बेसन पीठ इथे आता कांदा खोबऱ्यामध्ये परतून झालेलं आहे. पावडर मसाल्यांमध्ये 2 चिमूटभर हिंग, अर्धा चमचा गरम मसाला, 1.5 ते 2 चमचे आपण इथे घरगुती लाल तिखटाचा वापर करणार आहोत. चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर. सर्व मसाले आपण आता स्लो गॅसवर परतून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता मसाले व्यवस्थित असे कांदा खोबऱ्यामध्ये परतून झालेले आहेत. साधारण गोळा तयार होत आलेला आहे, कारण इथे आपण बेसन पिठाचा वापर केलेला आहे. त्याच्यामुळे छान कांदा खोबऱ्याचा इथे गोळा तयार करून झालेला आहे. इथे आता मसाला छान तयार करून झाल्यानंतर त्यातील थोडासा मसाला आपण इथे काढून घेणार आहोत. साधारण थंड झाल्यानंतर कारल्याच्या रिंगमध्ये हा मसाला आपण भरून घेणार आहोत. मसाला साधारण थंड झालेला आहे. इथे आपण आता कारल्याच्या रिंगमध्ये अशा पद्धतीने मसाला भरून घेणार आहोत. ह्या मसाल्यामध्ये तुम्ही भरली वांगीसुद्धा बनवू शकता. अतिशय चविष्ट भरली वांगीसुद्धा तयार होतात. इथे आता सर्व कारल्यांमध्ये आपण हा मसाला भरून झालेला आहे. फ्रायपॅनमध्ये शिल्लक राहिलेल्या मसाल्यामध्ये आपण थोडासा पाण्याचा वापर करणार आहोत. ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण तयार करून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. इथे मी ही कारल्याची भाजी रस्सा भाजी बनवणार आहे, त्याच्यासाठी इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे. मसाला व्यवस्थित असा पाण्यामध्ये मिक्स करून झालेला आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि भरलेली कारली आहे ती आपण आता ह्या मसाल्यावर ठेवणार आहोत. आवडत असल्यास इथे तुम्ही बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता. आता इथे आपण भरलेली कारली आहेत ती आपण आता मसाल्यावर ठेवून वाफवून घेणार आहोत.
गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण 5 ते 6 मिनटासाठी ही कारली वाफवून घेणार आहोत. गॅसची फ्लेम स्लो ठेवून इथे 5 ते 6 मिनटामध्ये ही कारली छान वाफवून घेतलेली आहेत. 5 ते 6 मिनटामध्ये 1 ते 2 वेळा मी झाकण काढून भाजी व्यवस्थित अशी ढवळून घेतलेली. इथे ही भाजी वाफवून घ्यायला मला 5 ते 6 मिनटं लागली. तुम्हाला कमी अधिक जास्त वेळ लागू शकतो, कारण कधी-कधी काय होतं, कारली थोडीशी जून असतील तर थोडासा वेळ जास्त लागू शकतो किंवा कवळी असतील तर थोडा वेळ कमी लागू शकतो. तर इथे आता मस्त चमचमीत आणि अगदी चविष्ट अशी ही कारल्याची भाजी तयार करून झालेली आहे. एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. इथे आपण भेंडी फ्राय तयार करून घेणार आहोत. नमस्कार. जेवताना तोंडी लावण्यासाठी आपण वेगवेगळ्या पद्धतीने भजी बनवत असतो. आज आपण कुरकुरीत, खमंग आणि खुसखुशीत अशी भेंडी भजी बनवणार आहोत. अतिशय चविष्ट ही भेंडीची भजी तयार होते, बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भेंडीची भजी तयार होते. नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही भेंडीची भजी बनवून बघा. भेंडीची भाजी जर आवडत नसतील तर नक्कीच आवडीने खाल अशी ही भेंडीची भजी तयार होते. भेंडीची भजी बनवण्यासाठी ते भेंडी आपण कवळी घेतलेली आहेत. 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून झाल्यानंतर कॉटनच्या कपड्याने पुसून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण मधून चिरा पाडून घेतलेले आहेत. देठ काढून झाल्यानंतर आपण चिरा करून घेतलेल्या आहेत. 3-4 अशा चिरा पाडून घ्यायच्या आणि भेंडे शक्यतो कवळेच घ्यायचे, म्हणजे भजी छान कुरकुरीत अशी तयार होते. इथे आपण आता भेंडी चिरून झाल्यानंतर अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. भेंडी चिरल्यानंतर ती चिकट होतात, त्याच्यामुळे इथे आपण अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. लिंबाच्या रसामुळे छान चटपटीत अशी ही भजी तयार होते. इथे तुम्हाला लिंबाचा रस वापरायचा नसेल तर तुम्ही इथे आमचूर पावडरचा सुद्धा वापर करू शकता. पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा धणा जिरा पावडर, अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत. सर्व मसाले व्यवस्थित असे भेंडीला लावून घेणार आहोत. सर्व मसाले व्यवस्थित असे भेंडीला लावून झालेले आहेत. 5 मिनिटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत. भेंडी मॅरिनेट होईपर्यंत इथे आपण आता पीठ तयार करून घेणार आहोत. 1 वाटी इथे आपण बेसन पीठ म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे. पाव चमचा हळद आणि इथे पाव चमचा आपण इथे लाल तिखटाचा वापर करणार आहोत. लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. चवीनुसार मीठ, पाव चमचा ओवा आपण हातावर छान चोळून घेणार आहोत, म्हणजे छान असा स्वाद येतो. 2 चिमूटभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत. इथे आपण खायच्या सोड्याचा वापर न करता कडकडीत असं तेल गरम करून घेणार आहोत. पोहे खातो त्या चमच्याने 2 चमचे आपण इथे तेलाचं मोहन घेणार आहोत. तर इथे तुम्हाला जर खायचा सोडा वापरायचा असेल तर तुम्ही इथे खायच्या सोड्याचा वापर करू शकता. इथे आपण 2 चमचे कडकडीत असं तेल गरम करून पिठामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत. कडकडीत तेलाचं मोहन घेतल्यामुळे काय होतं, भजी छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होते. तुम्हाला इथे जर खायचा सोडा वापरायचा असेल तर तुम्ही खायचा सोडा चिमूटभर वापरू शकता. आपण पाण्याचा एकदम वापर न करता थोडं थोडं पिठामध्ये पाणी मिक्स करून पीठ व्यवस्थित असं भिजवून घेणार आहोत. जसं आपण भजीला पीठ भिजवतो त्याप्रमाणे इथे आपल्याला पीठ छान सैलसर असं भिजवून घ्यायचं आहे. पिठाच्या इथे गुठळ्या मोडून पीठ व्यवस्थित असं सैलसर आपण भिजवून घेणार आहोत. तर इथे पाहू शकता आपण थोडं थोडं पाण्याचा वापर करून सैलसर असं पीठ छान भिजवून झालेलं आहे. इथे आपण आता मॅरिनेट करून घेतलेली भेंडी आहे ती आपण पिठामध्ये मिक्स करून भजी तळून घेणार आहोत. फ्राय पॅनमध्ये थोड्याशा तेलावर ही भजी तयार करून घेणार आहे. तुम्हाला जर डीप फ्राय करून घ्यायची असेल तर तुम्ही कढईमध्ये जास्त तेलामध्ये ही भजी तयार करून घेऊ शकता. इथे आपण अशा पद्धतीने आता भेंडी पिठामध्ये मिक्स करून फ्राय पॅनमध्ये आपण इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ही भेंडी छान खरपूस कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहेत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपल्याला ही भेंडी छान तळून घ्यायची आहेत. गॅसची फ्लेम जर मोठी ठेवली तर आतमध्ये भेंडी कच्ची राहण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे स्लो गॅसवर आपल्याला ही भेंडी छान खरपूस खमंग होईपर्यंत तळून घ्यायची आहे. इथे आता भेंडी एक बाजूने छान खमंग कुरकुरीत अशी तळून झालेली आहेत. आपण पलटी करून घेणार आहोत. भेंडीची भाजी न खाणारे सुद्धा आवडीने भजी खातील अशी ही भजी तयार होते.
नक्की एकदा अशा पद्धतीने ही भजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. तर इथे आता भेंडी पलटून झालेली आहे. दोन्ही बाजून छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत भेंडी आपण तळून घेणार आहोत. भेंडी आपण इथे उलटपलट करून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून झालेली आहेत. इथे आपण आता भेंडी एका डिशमध्ये काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने आपण सर्व भेंडी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत. सर्व भेंडीची भजी तयार करून झालेली आहे. अतिशय चविष्ट, खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही भजी तयार होते. बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही भेंडीची भजी तयार होते. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये.